चला तर मंडळी, ओला नारळ, तांदळाची पिठी न वापरता मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक करूया। त्यासाठी खोबऱ्यामध्ये दूध पाणी टाकून 10 मिनिट झाकून ठेवायचं। गरम कढईमध्ये दूध तूप टाकून चांगली उकळी आली की रव्यामध्ये मीठ टाकून उकळत्या दुधामध्ये थोडं थोडं टाकत सतत मिक्स करत रव्याने पूर्ण पाणी शोषल्यावर गॅस बंद करून झाकून ठेवून वाफवून घ्यायचं। नारळासाठी तुपामध्ये तयार खोबऱ्याचं मिश्रण टाकून परतून घ्यायचं। चवीनुसार गूळ, वेलची पावडर टाकून सारण 7 ते 8 मिनिटे सुकं होईपर्यंत मिक्स करून थंड होण्यासाठी ताटामध्ये पसरून ठेवायचं। तयार रव्याची उकड थंड झाल्यावर हाताच्या साहाय्याने मऊ लुसलुशीत होईपर्यंत 4 ते 5 मिनिट छान अशी मळून घ्यायची। तयार उकडीपासून 21 मोदक करायचे, त्यामुळे पेढ्याच्या आकारामध्ये 21 गोळे कट करून घ्यायचे। तयार पेढ्याची पारी करून सारण भरून लांबट आकारामध्ये मोदक बंद करून घ्यायचा। टूथपिक किंवा चमच्याच्या मदतीने कळ्या पाडून घ्यायच्या। तयार मोदक 10 मिनिट मध्यम आचेवर छान वाफवून घ्यायचे। 30-24 तास सुद्धा मऊ लुसलुशीत राहतील असे मोदक बनवून तयार आहे। एक अचूक प्रमाणात रेसिपी चॅनलवर अपलोड आहे, त्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक